माझा एक सगळ्यांना प्रश्न आहे बघा, ज्या वेळेस आपण 11वी-12वी मध्ये जातो, जर तुम्ही पालक असाल तरी हा प्रश्न तुम्हाला व्हॅलिड आहे, स्टुडंट असाल म्हणजे विद्यार्थी असाल तरी हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे. ज्या वेळेस मुलं 11वी-12वी मध्ये जातो त्यावेळेस 11वीत ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो अभ्यास करताना अडखळतो. मग एवढे वर्षानुवर्ष आपण अभ्यास करतोय हो आणि तरी पण आपण 11वीत गेल्यावर का अडखळतो? तर याचं एक मेजर प्रॉब्लेम आहे आपलं फाउंडेशन. म्हणजेच आपण 8, 9 आणि 10 मध्ये जे शिकतो ते आपण प्रॉपरली करत नाही, किंवा असं म्हणा त्यावेळेचा अभ्यास आपण फक्त पाठांतर, ज्याला आपण घोकमपट्टी असंही म्हणतो थोडंसं ग्रामीण भाषेमध्ये, आणि म्हणून ज्या वेळेस आपण ऍक्च्युअल स्पर्धा परीक्षा म्हणजे नीट, JEE किंवा इतरही जसं UPSC, MPSC ह्या एक्झाम होतात, तिथे ज्यावेळेस आपल्याला 11वी मध्ये आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला थोडासा अडथळा येतो. हे जाणवलंय की सगळ्यांना? मग याच्यासाठी काय हो, याच्यासाठी काय गरजेचं असतं? याच्यासाठी गरजेचं असतं एक तर तुमच्याकडे लक्ष देणारी प्रॉपर टीम. कुणाकडूनही तुम्ही गायडन्स घ्या. तुम्ही आपल्या पालकांकडून घेऊ शकता, तुम्ही शाळेतल्या शिक्षकांकडून घेऊ शकता, तुम्ही आपल्या मोठ्या भावाकडून, बहिणीकडून गायडन्स घेऊ शकता. आणि दुसरं आहे डिसिप्लिन. जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत मग आपला जो 11वीचा जो पाया असतो किंवा जो अभ्यास असतो तो आपल्याला प्रॉपर करता येत नाही. हा फॅक्ट आहे आणि हा बऱ्यापैकी मुलं किंवा बऱ्यापैकी पॅरेंट्स हे ऍक्सेप्ट करतील. सो याच मुद्द्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत आणि या मुद्द्यातून आपल्याला दुसऱ्याही काही गोष्टी बघायच्या आहेत, तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. नमस्कार, माझं नाव प्रितेश, मी आहे तुमचा फिजिक्स मेंटॉर फ्रॉम ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं बघा, तर आपण याच्या आधी एक फ्री बॅच लॉन्च केली होती ई-सारथीच्या ॲप्लिकेशनवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा. सो ती फ्री बॅच आपण एकदम 100% विथ झिरो फीज म्हणजे एकही रुपया न घेता आपण ती पूर्णपणे मुलांची पार पाडलेली आहे. आणि आता आपण नवीन पर्वामध्ये पाऊल ठेवत आहोत. ते पर्व आहे तुमचं चॅम्पियन्स बॅच 1. म्हणजेच नवीन बॅच आपण लॉन्च करणार आहोत बोथ फॉर 8, 9 आणि 10 स्टँडर्ड. इकडे आपण काय बघणार आहोत, इकडे मुलांना काय भेटणार आहे आणि याचे फायदे काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघा, मोस्ट अवेटेड बॅच, किंवा आता जी मुलं आहेत त्यांचं बघून बाकीच्याही मुलांमध्ये थोडीशी ऍडव्हर्टिजमेंट होती की बाबा ई-सारथी आहे, ई-सारथीच्या प्लॅटफॉर्मवरती भारी भारी शिक्षक आहेत, एक्सपिरियन्स शिक्षक आहेत, चांगलं शिकवतात, सोप्या भाषेमध्ये शिकवतात आणि शिकवण्याची जी शैली आहे ती पण जराशी वेगळी आहे. मग त्याच्यामुळे वारंवार मुलांचे फोन येऊ लागले आणि आपण ही बॅच लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. तर बॅच लॉन्च कधी होणार आहे, तिची डेट काय आहे, ती मी येणाऱ्या स्लाइड्समध्ये डिस्कस करणारच आहे. चला, पण त्यापूर्वी मेन मुद्दा येतो की सर तुम्ही एवढं सगळं सांगतायत, एवढे सगळे आमच्याकडे ऑप्शन्स आहेत, खूप सारे रेप्युटेड कोचिंग क्लासेस आहेत जे सगळं आम्हाला ऑनलाईन पुरवतात, हो की नाही, मग आम्ही ई-सारथीच का चूज करावं? हा प्रश्न येणं साहजिक आहे आणि म्हणूनच पहिल्याच मुद्द्यामध्ये मी हा मुद्दा घेऊन आलेलो आहे डिस्कशनसाठी की वाय टू चूज ई-सारथी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच का निवडावं. तर बघा, जसं आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते एक्सपिरियन्स्ड आहेत आणि म्हणून टीचिंग कशी होती तुमची कॉन्सेप्ट बेस्ड. म्हणजे एखादा मुद्दा आहे किंवा एखादा धडा आहे, एखादा चॅप्टर आहे, त्याच्यावरती एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती ते तुम्हाला काय करतात, तो कॉन्सेप्च्युअल नॉलेज. ऍट द एंड ई-सारथीचा कोर गोल किंवा ऍट द एंड जो लास्ट गोल जो असतो ई-सारथीचा तो असतो कोर अंडरस्टँडिंग. म्हणजे काय, एखादा चॅप्टर मुलाला शिकवला की तो त्याच्या डोक्यामध्ये 100% कसा राहील याच्या मागचे एफर्ट्स ई-सारथीचे जे फॅकल्टीज आहेत त्या घेत असतात. म्हणून बघा, कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग, जिकडे आम्ही तुम्हाला इन डेप्थ शिकवतो कुठलाही मुद्दा असो. फॉर एक्झाम्पल घ्या, ग्रॅव्हिटेशन फिजिक्सचा पार्ट आहे, सायन्समध्येच फिजिक्सचा पार्ट आहे. नंतरून तुम्ही केमिकल रिॲक्शन्स घ्या, स्पेस मिशन घ्या, हे सगळे धडे असे आहेत ना की याच्यामध्ये बारकाईने कुठला प्रश्न किती मार्काला येतो हे सगळं तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये शिकवत असताना आपण सांगतो. ठीक आहे, एक मुद्दा क्लिअर झाला की कॉन्सेप्च्युअल टीचिंग आपल्याकडे चालते, बरोबर. नंतरूनचं काय, नंतरून असतं तुमच्याकडे आम्ही अकॅडमिक्सवाला पार्ट तर कव्हर करतो, पण सोबत आपण तुमचा फाउंडेशनवाला पार्ट जो की तुम्हाला 11वी-12वी मध्ये नीट आणि JEE सारख्या एक्झाम किंवा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत तिकडे तुम्हाला हेल्प होते. कारण की ऍट द एंड काय होतं, ज्यावेळेस मी स्टार्टिंगला सांगितलं 11वी मध्ये गेल्यानंतर आपल्याला हे कळतं की अरे हे शिकलोय पण मला आठवत नाही. मग आठवत का नाही हो, की याच्या मागचं रिझन आहे फाउंडेशन जे तुम्ही 8वी, 9वी, 10वी मध्ये करायला पाहिजे नव्हतं. त्यावेळेस आपण मे बी त्यावेळेस ती एज तसा असतं की आपण त्याच्यात सिरियस नसतो. सो आणि
इम्पॉर्टंट जी एक कॉन्सेप्ट मिसिंग असते ते असते गायडन्स. तो आता इथून पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की आपण तुमच्यासाठी मेंटोरिंग तर करणारच आहोत, तुम्हाला गाईड तर करणारच आहोत, पण ह्या बाकीच्या गोष्टी पण आपण टप्प्याटप्प्याने तुमच्या कव्हर करून घेतो. आता कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग झाली, नंतरून टीचिंग झाल्यानंतरून काय येतो तुमच्या वीकली टेस्ट. मग वीकली टेस्ट तुमच्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये होतात, बोथ इन सब्जेक्टिव्ह ॲज वेल ॲज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सब्जेक्टिव्ह म्हणजे काय, जो तुमचा क्वेश्चन पेपर असतो मित्रा, जे तुम्ही शाळेत बसून देता 2 टर्म मध्ये, तसा पेपर तुम्हाला वीकली भेटणार आहे. आणि प्लस जे मुलं 10वीत आहेत, ज्यांच्यासाठी आपण फाउंडेशन, किंवा जे मुलं 8वीत आहे 9वीत आहेत, तिकडे तुम्हाला सब्जेक्टिव्ह पेपर नसतो, तिकडे तुम्हाला MCQ बेस्ड मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे एक क्वेश्चन असतो सोबत 4 ऑप्शन्स असतात, 4 पर्याय असतात, ज्याला आपण बहुपर्यायी क्वेश्चन्स म्हणतो किंवा प्रश्न म्हणतो, तसली तुमची टेस्ट होते. मग या टेस्टमधून आम्ही तुमचा वीकली अनालिसिस काढतो की हा मुलगा कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे, कुठे याला जास्त टाइम गेला, ह्या सगळे बारकावे आपण आपल्या सिस्टममध्ये तुमचे चेक करत असतो. ॲज आय सेड, एक्सपिरियन्स फॅकल्टीज आहेत, प्रत्येक फॅकल्टीकडे मिनिमम कमीत कमी 4-5 वर्षाचा अनुभव आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्षाचा अनुभव आहे. सो हे तुम्ही धरून चालायचं आहे की ई सारथी जॉईन केल्यानंतर आपला तोटा होणार नाही, याची शाश्वती आम्ही देतो. आणि प्लस एक रोबस्ट स्ट्रक्चर सिस्टम आहे. रोबस्ट म्हणजे काय, जो सिलेबस आहे तो आमच्या एक्सपर्ट्सने बसून डिझाईन केलेला आहे. तुमच्या स्टेट बोर्डचा सिलेबस आहेच आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा कॉन्सेप्ट असा असेल की जो मुलांना येतो, पुस्तकात नाही पण येतो, तो सुद्धा आपण शोधून तुम्हाला शिकवणार आहोत, किंवा किंबहुना शिकवलेला आहे लास्ट बॅचमध्ये. जो सिलेबस आहे तो आपण बसून डिझाईन केलेला आहे इन डेप्थ. बाकीच्या ज्या गोष्टी आपण तुम्हाला शिकवतो त्या तुमच्या विदिन टाइम पिरियड संपवण्याचा आपला प्रयत्न असतो. म्हणजे असं नाही की आपण एखादी बॅच सुरू केली, पोरांचे पेपर होऊन गेले तरी आपण शिकवतो, नाही. कमीत कमी 1 महिना तुम्हाला तुमचं रिव्हिजन होईल ह्या हिशोबाने आपण तुमचा सिलेबस कव्हर करत असतो. आणि तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचवण्यासाठी, ज्याला आपण गोल ओरिएंटेड अप्रोच म्हणतो, हा ई सारथीचा कायमच असतो. सो टीचिंग बेस्ड, कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंग, फाउंडेशन प्लस तुमचं बोर्डचं प्रिपरेशन करून घेतो, वीकली टेस्ट असते, एक्सपर्ट फॅकल्टीज कडून तुम्हाला शिकायला भेटतं, आणि स्ट्रक्चर्ड सिस्टम आहे आपल्याकडे. काही बॅचचे जे 10 फीचर्स आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे बॅच तर तुम्ही घेणारच आहात, तेवढी तर खात्री आहेच, पण जसं मी सांगितलं की वाय टू चूज ई सारथी, आणि चूज केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे हो, जसं मी सांगितलं की एकदम तुम्हाला रोबस्ट, किंवा असं म्हणता येईल की स्वतः फॅकल्टीजने बसून, एक्सपर्ट्सने बसून डिझाईन केलेला सिलेबस भेटणार आहे. तुमचे जे लेक्चर्स असणार आहेत ते तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटणार आहे. PDF जे भेटतात तुम्हाला, त्या PDF एकदम हाय क्वालिटीच्या भेटणार आहेत. जो पण तुम्हाला कॉन्टेंट आम्ही प्रोव्हाइड करतो ऍप्लिकेशनमध्ये, PDFs असतील, तुमचे डेली प्रॅक्टिस पेपर्स असतील, ह्या सगळ्या तुम्हाला एकदम हाय क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. एक्झामसाठीची स्ट्रॅटेजी तुम्हाला दिल्या जाईल. कळतंय का, कुठला प्रश्न किती वेळा सुटला पाहिजे, किंवा याच्यावरती आपण किती वेळ दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तुमच्या कव्हर करून घेणार आहोत. एखादी गोष्ट नाही समजली त्यासाठी आपल्याकडे डेडिकेटेड डाऊट टीम पण आहे, ते तुमचे डाऊट्स पण घेतील. काही प्रॉब्लेम आला टेक्निकल गोष्टीसाठी, तर टेक्निकल टीम आहे जे तुमचा सगळा डाऊट विदिन सेकंड, आता थोडासा टाइम जाईलच, पण होता होईल तेवढा कमी वेळ घेऊन आपण तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. याच्यासोबत काय, आपण कमी मुलांची बॅच घेतो, कारण की जास्त मुलांची बॅच घेतल्यानंतर थोडंसं लक्ष देणं अवघड होतं. सो कमी मुलांच्या बॅचमध्ये काय होतं, 1-on-1 मेंटोरिंग करता येते, किंवा 1-on-1 तुम्हाला आम्हाला गाईड करता येतं. तुम्हाला फाउंडेशन वरती तर फोकस देणारच आहोत, तुम्हाला अकॅडमिक्स पण शिकायचं आहे आणि फाउंडेशन पण शिकायचं आहे. आणि याच्या सोबतच तुमचं या सगळ्या गोष्टी करत असताना एक सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावरती देखील आपण भर देत असतो. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहेत. बॅचमध्ये काय काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेल्या आहे. मग आता बॅचेस कोणकोणत्या आहेत बघा, आपल्याकडे 3 कोर्सेस असतात. पहिला आहे इंटिग्रेटेड कोर्स, ज्यालाच आपण इंटिग्रेटेड बॅच पण म्हणतो. मग याच्यामध्ये काय असतो, याच्यामध्ये तुम्हाला आपण अकॅडमिक्स अधिक प्लस तुमचा फाउंडेशनचा कोर्स घेतो. अकॅडमिक्स म्हणजे काय हो, की जे तुम्ही स्टेट बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल, जे तुम्ही शाळेत शिकता, जे बुक तुम्ही शिकता, ते बुक आपण तुम्हाला काय करतो, 4 दिवस आठवड्याचे पहिल्यांदा शिकवून घेतो. आणि नंतरचे जे 2 दिवस आहेत त्याच्यामध्ये त्या 4 दिवस शिकवलेल्या सिलेबसवरती आपण फाउंडेशन बेस्ड क्वेश्चन तुमचे घेत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जर ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर शिकवला 4 दिवस, तर नीट आणि JEE ला त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स येतील त्या हिशोबाने आपण तुमचं फाउंडेशन हे 2 दिवस कंप्लीट करत असतो.
बरोबर. त्याची पण तुमची वीकली टेस्ट होत असते, त्याचे पण तुमचे रिव्हिजन लेक्चर्स होत असतात, हो की नाही. मग इंटिग्रेटेड बॅच मध्ये तुम्हाला क्लास 8, 9 आणि 10th मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही 10thला आहात, तुमचा भाऊ बहीण 9thला आहे, तुम्ही हे त्यांना सजेस्ट करू शकाल. पालक म्हणून तुम्ही जर बघत असाल, तुमचा पाल्य आहे जो 8वी 9वी आणि 10वी मध्ये आहे, त्याला तुम्ही सजेस्ट करू शकता. बघा, इंटिग्रेटेड बॅचची जी क्लास 8ची फी आहे ती 7,000 आहे, 9ची फी 8,000 आहे आणि क्लास 10ची फी 10,000 आहे. ही फी तुमची वर्षासाठी आहे, म्हणजे तुम्ही ही फी भरल्यानंतर तुम्हाला काहीच घेण्याची किंवा आम्हाला देण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचा पाल्य 1 वर्ष आमच्याकडे ऑनलाईन शिकणार आहे, म्हणजे त्याला ते जे व्हिडिओज आहेत ते लाईव्ह दिसणार आहेत आणि नंतरून तुम्हाला ते 1 वर्षाची व्हॅलिडिटी सोबत वर्षभर रेकॉर्डेड बघता येतील. आता या सगळ्या कोर्सेसवरती 50% ऑफ आहे, म्हणजे जर तुम्ही 4 मेच्या आधी जर कोर्स परचेस केला तर सगळ्या कोर्सेसवरती तुम्हाला 50% ऑफ भेटणार आहे आणि 4 मे नंतरून जर केलं तर तुम्हाला 25% ऑफ भेटणार आहे. सो हे तुम्हाला ठरवायचं आहे. 7,000, 8,000, 10,000 ही आपली ऍक्च्युअल कोर्सची फी आहे आणि जर तुम्ही लगेचच्या लगेच जर हा व्हिडिओ बघून जर एनरोल केलं, ऍडमिशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला याच्यावरती 50% ऑफ हा तुम्हाला भेटणार आहे. नंतरची येते तुमची अकॅडमिक्स बॅच. आता अकॅडमिक्स बॅच मध्ये आपण काय करतो, फक्त 4 दिवस अकॅडमिक्स शिकवतो. इकडे तुम्हाला फाउंडेशन शिकवले जात नाही. मग मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, जसं फ्रायडे आणि सॅटर्डे आपला फाउंडेशन साठी राखीव असतो, 4 दिवस आपण तुम्हाला अकॅडमिक्स शिकवत असतो. मग टाइम टेबल ऍक्च्युअली फिक्स नाही, पण तुम्हाला समजून यावं यासाठी मी टाइम टेबल ठेवलेला आहे. 3 लेक्चर्स आपण घेत असतो. दर रविवारी तुमची वीकली टेस्ट होत असते आणि रिव्हिजन सेक्शन होत असतं. म्हणजे ज्या दिवशी लेक्चर होईल त्या दिवशी तुम्हाला लगेचच्या लगेच टेस्ट होईल, ज्या दिवशी तुमची सब्जेक्टिव्ह टेस्ट, लगेचच्या लगेच तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंग स्लॉटमध्ये त्या टेस्ट बद्दलचा अनालिसिस तुम्हाला आपले जे एक्सपर्ट्स आहेत, फॅकल्टीज आहेत, ते तुम्हाला टेस्टमध्ये काय काय कसं सोडवायचं याचा अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. म्हणजे एवढी बारीक लक्ष देणारी एकमेव महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे ती आहे ई-सारथी ऑनलाईन. अकॅडमिक्सची फी बघून घेऊया. 8, 9 आणि 10 साठी 5,000, 6,000, 7,000. अगेन या सगळ्या कोर्सेसवरती जर तुम्ही 4 तारखेच्या आतमध्ये जर ऍडमिशन घेताय तर तुम्हाला 50% ऑफ हा भेटणार आहे. नंतरून बघूयात फाउंडेशन बॅच. आता फाउंडेशन बॅच म्हणजे काय, फक्त 2 दिवस तुम्हाला आपण नीट आणि JEE शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये ते जे सिलेबस वरती जे क्वेश्चन्स असतात ऍक्च्युअली ते आपण तुम्हाला शिकवतो. मग 3,000, 4,000, 5,000 ॲज आय सेड 4 मेच्या आधी तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला काय होऊन जाईल, 50% ऑफ लगेचच्या लगेच भेटून जाईल. ठीक आहे, चलो. नंतरून आता बॅच बद्दलचं थोडेसे मी दिले, पण जे डाऊट्स असतात की जे क्वेश्चन्स असतात ते पटपट आपण क्लिअर करून घेऊया. बघा, बॅच कधी सुरू होते हो, तर बॅच सुरू होत आहे 4 मे 2026. 4 मे 2026 पासून आपली ही जी बॅच सुरू होत आहे. याचा वेळ काय असेल, सायंकाळी 5:30 ते 7:30 आहे. ठीक आहे, 5:30 ते 7:30 हा वेळ असणार आहे आणि मंडे टू सॅटर्डे आपलं टीचिंग चालतं. रविवारी तुमची जी टेस्ट आहे, टेस्ट जर नसेल तर रिव्हिजन लेक्चर होतात तिथे. कोणता अभ्यासक्रम शिकवला जाईल, स्टेट बोर्ड आणि प्लस फाउंडेशन. म्हणजे फाउंडेशनला आता काय CBSEचा सिलेबस असतो, पण आपण स्टेट बोर्ड प्लस फाउंडेशन हे शिकवतो. अभ्यासक्रम कोणत्या लँग्वेजमध्ये शिकवले जाईल, हे जे तुम्हाला डिजिटल बोर्डवरती दिसणार आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसणार आहे, पण जे आपण शिकवतो ते बोली चालीच्या मराठीमध्ये शिकवतो. बॅच किती दिवस चालेल सर, 1 वर्षभर. 1 वर्ष म्हणजे तुम्ही जर आज आमच्याकडे ऍडमिशन घेतलं, जोपर्यंत तुमचं वर्ष संपत नाही. 8वीचा मुलाने जर ऍडमिशन घेतलं, जोपर्यंत तो 9वीत जात नाही. 9वीच्या मुलाने जो ऍडमिशन जर घेतलं, जोपर्यंत तो 10वीत जात नाही. आणि 10वीच्या मुलाने जर ऍडमिशन घेतलं, जोपर्यंत त्याचे बोर्डचे पेपर संपत नाही, तोपर्यंत ह्या व्हॅलिडिटीज तुम्हाला भेटणार आहे. टेस्ट कशी आणि कधी होते हो, टेस्ट ऍप्लिकेशन वरती होते, आपल्या ई-सारथीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती होत असते आणि ती दर रविवारी असते. डाऊट क्लिअरिंग कसे होणार किंवा कसे होतील, लेक्चर संपल्या आपले जे मेंटॉर्स आहेत, जे तुम्हाला शिकवणार आहेत, तुमचे जे विषय पर्टिक्युलर विषयाचे जे मेंटॉर्स आहेत, ते लगेचच्या लगेच तुम्हाला एक गुगल मीट देतात ग्रुपवरती. व्हॉट्सअप ग्रुप बनतात मुलांचे, त्याच्यावरती लगेच आपले मीटिंग होते आणि मीटिंग थ्रू 1-on-1 आपण त्यांच्यावरती लक्ष देतो आणि मुलांना हे पण समजून सांगतो की तुम्ही कुठं फसत आहात किंवा मुलं कुठं फसत असतील ते पण आम्हाला सांगतात. आता बघा, मेन महत्वाचा मुद्दा येतो की 4, 5 आणि 6 मेला बॅच तर आपली 4 मे पासून सुरू होणार आहे ई-सारथीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती. 3 दिवस तुम्ही फ्री डेमो बघू शकता ऍप्लिकेशन वरती. हे डेमो निशुल्क आहे, तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाही. आणि मग त्याच्यानंतरून तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला ई-सारथीमध्ये ऍडमिशन घ्यायचं की नाही.
ठीक आहे, चालेल. सो हे कॉमन डाऊट असतात, तर हे आपण क्लिअर केलेले आहे. डेमो सेशन्स कसे बघायचे? एक तर तुम्ही पहिले प्ले स्टोर वरून जाऊन ई सारथी ऑनलाईन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. बेसिक डिटेल्स भरून तिथं रजिस्टर होऊन लॉग इन करून घ्या. नंतरून आपल्या चॉईसनुसार आपला क्लास निवडा. 8वीत असाल, 9वीत असाल, 10वीत असाल, आणि त्याच्यानंतरून जी पण आपली चॅम्पियन्स बॅच 1 आहे, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा 10वीत आहे, त्यांनी 10वीचा क्लास निवडायचा आणि चॅम्पियन्स बॅच 1 हे त्याच्यावरती क्लिक केलं की खाली तुम्हाला दिसून येईल की तुमची बॅच मध्ये 3 दिवस फ्री लाईव्ह डेमो आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं, त्या व्हिडिओवरती तुम्हाला व्हिडिओ लगेच दिसून जाईल. ठीक आहे, आणि लेक्चर झाल्यानंतरून लगेचच्या लगेच नाही, पण थोड्या वेळानंतरून, साधारणतः अर्धा पाऊण तासानंतरून तुम्हाला ते जे लेक्चर आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात पण भेटून जाईल. ठीक आहे, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. असं असतं ना की काही कारणास्तव तुम्ही लाईव्ह नाही बघू शकले, पण तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. हा फायदा आहे ऑनलाईन टीचिंगचा किंवा लर्निंगचा. सो बघा, जसं मी सांगितलं की 1-on-1 जर गायडन्स द्यायचं असेल तर आम्हाला ठरवून आम्ही इंटेन्शनली लिमिटेड सीट्स ठेवत असतो. जास्त मुलांचं ऍडमिशन आपण घेत नाही. काय होतं की खूप जास्त ऍडमिशन घ्यायचे आणि जर रिझल्ट नाही आले तर मग ते थोडंसं संस्थेचा पण लॉस असतो त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मचा. पण लॉसची चिंता नसती, मुलाचं करिअर कसं घडेल याच्या मागे ही सारथीचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो. सो सीट्स लिमिटेड आहेत. तुम्ही जर पहिल्या 100 मध्ये आलात तर तुम्हाला आपण अजूनही थोडासा डिस्काउंट ऑफर करू. 50% तर डिस्काउंट आहेच, पण जर लाईक 100 सीट्स त्या 100 जर तुम्ही असाल, आमच्या डेटा वाईज आम्ही डेटा पण ठेवत असतो की किती मुलं हे पहिल्या 100 आहे. जर 100 जर तुम्ही असाल तर तुम्हाला अजून थोडासा डिस्काउंट दिला जाईल. सो याचा जो ऍडमिशन साठीचा ऑफिसचा जो नंबर आहे तो 823377 हा ऑफिसचा नंबर आहे. ऑफिसच्या नंबरवरती तुम्हाला जर काहीही अडचण आली, कोर्स परचेस करताना असेल, डेमो लेक्चर्स बघताना असेल, ठीक आहे, तो तुम्ही काय करायचंय, 8233773377 या नंबरवरती कॉल करायचा आहे. लगेचच्या लगेच तुमची हेल्प केली जाईल. ठीक आहे, सो भेटूयात आपण 4 मेला तुमच्या डेमो सेशन मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय.